रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। शेतकरी कामगार पक्षांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अलिबागमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याची चित्र आहेत। मात्र दोन्ही आघाड्यांवर चर्चेची गुऱ्हाळं अद्यापही सुरूच आहेत। महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून महायुतीकडून अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 3 दिवस उरलेले असताना चर्चेच्या फेऱ्यांमुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। अलिबाग नगरपालिकेवर गेली अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे। शेकाप विरोधात सर्व पक्ष अशी लढत या नगरपालिकेत आतापर्यंत पाहायला मिळाली। त्यावेळी विरोधकांचे 4-5 नगरसेवक निवडून येत असत। मात्र मागील 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रशांत नाईक हे शेकापचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते। त्यावेळी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती। दोन्ही उमेदवारांचा पाडाव करत प्रशांत नाईक थेट नगराध्यक्षपदी मोठ्या फरकाने विजयी झालेच। शिवाय शेकापचे नगरसेवक पदाचे सर्व 17 उमेदवार निवडून आले। यावेळी नगरसेवकांची संख्या 17 वरून 20 झाल्यानं इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात। मागील 5 वर्षात राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झालेत, त्याचे पडसाद रायगड जिल्ह्यातही उमटलेत। मागील वेळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती तयार झाली आहे। रायगड जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिकेत युती आघाड्यांची समीकरणं वेगवेगळी असली तरी अलिबागमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे। यावेळी अलिबागचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे। महाविकास आघाडीकडून शेकापच्या माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, माजी नगरसेविका ॲडव्होकेट नीलम हजारे यांची नावं चर्चेत होती। मात्र चर्चेअंती ही नावं मागे पडली असून अलिबाग शहरातील शेकापचे सर्वेसर्वा प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे। महायुतीकडून अद्यापही नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी नाव निश्चित झालेलं नाही। काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांच्या पत्नी ॲडव्होकेट कविता ठाकूर यांचंही नाव पुढे आलंय। अजूनही महायुतीची बोलणी सुरूच असल्याचं सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे। शेकापनं काँग्रेसला 2 जागा देऊ केल्यात, मात्र काँग्रेस अजूनही एका महिला उमेदवारासाठी 3ऱ्या जागेवर अडून बसली आहे। शिवसेना अद्यापही शेकापकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये। शिवसेना आणि शेकाप नेत्यांच्या यावर बैठकाही झाल्यात। शिवसेनेनं शेकापकडे 3 जागांची मागणी केली, मात्र शेकापनं अद्याप एकाही जागेसाठी हिरवा कंदील लिहिलेला नाही। मागील वेळी सर्व 17 जागांवर उमेदवार निवडून आले होते, त्यामुळे कुठली जागा सोडायची असा प्रश्न शेकाप समोर आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 3 दिवस उरले असतानाही अद्याप जागा वाटपाची चर्चा सुरू असल्यानं शेकापच्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईक यांचं नाव शेकापकडून पुढे आल्यानंतर शिवसेना शिंदे गटानं या निवडणुकीत रस कमी केल्याचं चित्र आहे। भाजप मात्र या निवडणुकीत ताकदीनं उतरणार याच्या मानसिकतेत असला तरी महायुतीमध्ये अपेक्षित एकवाक्यता दिसत नाही। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।